विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदार सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी आद्यत्रय जननी देवाचिया पाहे प्रसादाची वाट द्यावे धोनिया ताट शेष घेऊनी जाईन तुमची झालिया भोजन. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी थोडा बेस कमी करा. या 48व्या वर्षाच्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता समारंभाच्या प्रीत्यर्थ भगवान कृष्ण कन्हैयाच्या पदकमलावरती ही वाङ्मयीन सेवा समर्पित करण्यासाठी काल्याच्या माध्यमातून सेवेकरता निवडलेला आणि प्रसाद मागण्याकरता योजना केलेला हा अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा असून या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी प्रसाद कसा सेवन करावा लागतो आणि प्रसाद सेवन करणाऱ्याची काय पात्रता असते त्याचं चिंतन यथामती यथा अवकाश प्रतिपादन केलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल सभा सकळ साधू संतांची महामुनी विरक्त्यांची पंडित पाठक ज्ञानी यांची या सकळा ते विनवनी करा विठ्ठल स्मरण नाम रूपी अनुसंधान. सर्व माता भगिनींच्या पायावरती प्रणिपात लोटांगण दंडवत घालतो. सर्व श्रोतृ वर्गांच्या पायावरती मी नतमस्तक होतो. अधिकार संपन्न असलेले टाळकरी वृंद त्यांच्याही पायावरती मी सहस्त्रशः प्रणिपात करतो. आणि सर्व या ठिकाणी माझ्यापेक्षा ज्येष्ठ असलेले मायबाप असलेले माझ्यापेक्षा श्रेष्ठ असलेले सर्व माता भगिनी आणि पुरुष वर्गामध्ये तुमच्या आशीर्वादाची अपेक्षा मी तुमच्याकडे करतो आणि अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्याकरता उपलब्ध होतो. 48 वर्ष गावकऱ्यानं ही सेवा केलेली आहे. खऱ्या अर्थानं पाहिलं तर पिंपळगावाचं कौतुकच करायला हरकत नाही. कशामुळं कौतुक करायला हरकत नाही तर 5 वर्ष आपलं घर एका दुरीत राहत नाही महाराज. सख्खे भाऊ 5 वर्ष एका दुरीत राहत नाहीत. पण 48 वर्ष गाव एका दुरीत राहिलं हे कमी कौतुक आहे का? अजून 2 वर्ष म्हणजे अर्धशतक होईल. अर्धशतक म्हणजे सुवर्ण महोत्सवी वर्ष होईल तुमचं. आणि सुवर्ण महोत्सवी वर्ष झालं म्हणजे गावचं सोनं झालं महाराज. गाव बदललं परंतु विचार बदलले नाही. कारण पलीकडच्या गावामध्ये गाव होतं, गाव बदललं पण विचार बदलले नाही. आणि गावातली मंडळी मी बालपणापासून पाहतो सगळे एका विचारानं राहतात. एवढं वैशिष्ट्य छान आहे की ते एकमेकाला विरोध करतात पण टायमामध्ये सगळे एक येतात. हे गावाचं कौतुक आहे महाराज. गावगाव तसं नसतं. एरवी सगळे एकत्रित राहतात आणि कार्यक्रमाच्या टाइमला वेगळे राहतात. हो, असे गावगावचा रीतरिवाज असा आहे. पण पिंपळगावचा रीतरिवाज असा आहे की सगळी माणसं आणि खऱ्या अर्थानं पाहिलं तर हेच वागणं अत्यंत चांगलं आहे. सप्ताहासाठी एकत्रित येतात, पुन्हा अजून बाकीच्या कार्यक्रमासाठी एकत्रित येतात. हे सगळ्यात चांगली गोष्ट आहे. खरं म्हणजे गाव बारीक आहे, नाही तर ह्या गावाकडून बाकीच्या गावांना शिकायला पाहिजे. पण बाकीचे गाव ह्यांना शिकवण्याचा प्रयत्न करते, तेवढा अवघड आहे मोठा. हो, पण हे शिकून घेत नाहीत हे चांगलं आहे बरं का. हो, हे शिकून घेत नाहीत ते चांगलं आहे.
हो, ते कुणाचं शिकूनही घेत नाहीत आणि कुणाला शिकवीत बी नाहीत. हो, असं छानपैकी त्यांचं वागणं असल्यामुळे मला आनंद वाटतो. हो, माळसापूर काय, पिंपळगाव काय, जवळा काय, ही माझी गावं आहेत आणि माझ्या गावामध्ये मी माझ्या गावातल्या सारखा वागण्याचा प्रयत्न करतो. म्हणून खऱ्या अर्थानं पाहिलं तर तुम्ही हेच वर्तन पुढच्याही पिढीमध्ये ठेवा महाराज. पाठीमागच्या पिढीनं जे चालवलं तेच पुढच्या पिढीनं चालवा आणि तेच पुढच्या पिढीला तुम्ही करंडातलं कुंकू असल्यासारखं सुवासीन जशी दुसऱ्या सुवासिनीला लावते तसं लावण्याचा प्रयत्न करा आणि वागण्याचा रीतरिवाज अशाच पद्धतीनं ठेवा. आणि तुम्हाला जाता जाता सांगतो, जरा पुढच्या वर्षी थोडा कार्यक्रमामध्ये बदल करा. बदल करा म्हणजे आहे त्या परिस्थितीमध्येच कार्यक्रम ठेवा. हो, परंतु चांगल्या पद्धतीनं साऊंड सिस्टीम, चांगल्या पद्धतीनं हो मंडप, सगळ्या गोष्टींना आता आपल्याला सुवर्ण महोत्सवी वर्ष करायचे. आता 50 वर्षाच्या तरुण वयामध्ये आपला सप्ताह आलेला आहे आणि त्याच्यामुळं त्याचा सोहळा करणं गरजेचं आहे. म्हणून 50 वर्ष केले म्हणजे मग तुम्ही 50 यज्ञ केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल महाराज. आणि हे घडत नाही, कुठं घडत नाही. काही गावं पाहिलेत मी, 4-2 वर्षामध्ये टंबरेळ वाजत आहेत त्यांचे, 4-2 वर्ष सप्ताह करतेत आणि नंतर त्यांचं हो गावामध्ये भांडणं होते, राजकारण होते, राजकारणासाठी भांडणं करते, भांडणासाठी राजकारण करते. हो, काही गावात तर सवाशीन कुणी ठेवायची कुणाची ठेवायची, त्या सवासनीसाठी भांडणं होते. तर हे खरं सवासनीसाठी भांडणं करणं म्हणजे बायकी माणसाचं काम आहे, ते शहाण्या माणसाचं काम नाही. कुणाची सवासीन कुणाकडे जाऊ द्या ना, उलटी कशाला जाऊ द्यायची, सवासी जाऊ द्यायची ना ती. हो, पण त्याच्यामध्ये लोक हस्तक्षेप करतात आणि उगाचच विनाकारण रिकामे उद्योग करतात महाराज. चांगलं घडण्यापेक्षा गावामध्ये वाईट घडू द्यायचं नाही, ही चांगली गोष्ट आहे. म्हणून तुमच्या गावातली वागण्याची पद्धत मला खूप छान पैकी आवडती. पाठीमागे मी एकदा हो, आता तसं वास्तविक पाहिलं तर मी सप्ताह केलं म्हणणं म्हणजे चुकीचं आहे, कारण मी त्याच्यात काहीच केलं नाही. पैसे तुम्ही खर्च केले आणि माझ्या माध्यमातून सप्ताह केला, छान सप्ताह झाला. आता मी केलेल्या सप्त्याचं मीच नाही वर्णन करू तर तुम्हाला कशाला वर्णन करा. म्हणून पाठीमाग सप्ताह केला, छान सप्ताह झाला. हो, त्यावेळेस किती झालते बाप्पा? 25 झालते का? असं काही नाही झालतं बराल, काही का असताना ध्यानात नाही, त्यांच्या नाही माझ्या नाही, पण झाला सप्ताह. तो एक यज्ञ मोठा झाला. आता 50व्या वर्षातला एक यज्ञ छानपैकी झाला पाहिजे. म्हणून सगळ्या जणांनी एकोप्यानं राहून जास्तीत जास्त वर्गणी द्यायची. कारण आतापर्यंत कसं बी घडलं, कसं बी झालं, कसं बी चाललं, पण पोराच्या पोरीच्या लग्नामध्ये उदार अंतकरणानं वागावं लागतं. संसारिक माणसाने लग्न करावं आणि पारमार्थिक माणसाने सप्ताह करावा. म्हणून आता प्रत्येक घरचं, पिंपळगावच्या प्रत्येक घरातलं लग्न 2 वर्षानंतर असणार आहे. म्हणून त्याच्याकरता छानपैकी वर्गणी करून मस्तपैकी महाराज लोक, उच्च लेवलची महाराज मंडळी आणून छानपैकी कार्यक्रम करण्याचा, भरभराटीचा कार्यक्रम करण्याचा आपण प्रयत्न करू. कारण तुम्हाला एक गोष्ट सांगतो महाराज, आमच्या माता भगिनीला सुसंस्कार देणारा कार्यक्रम एवढाच आहे. हो, कारण त्यांच्या पोटी जन्माला येणारी जी संतती आहे तर ती हरिभक्त, देशभक्त अशी निर्माण झाली पाहिजे. हो, कसली बी संस्कृती जन्माला येता कामा नाही, त्याच्यासाठी आमच्या माता भगिनीला हे शिक्षण मिळालं पाहिजे. महाराज हो, हिरण्यकश्यपू वाईट होता, देवाचं नाव घेऊ देत नव्हता. सप्ताह तर सोडाच, पण त्यांनी देवाचं नाव घेऊ दिलं नाही. ऐशे ब्रीद हिरण्य कश्यपूचे नाव घेऊ नेदी देवाचे, आणि असं त्याचा कार्यक्रम होता. पण त्याच्या बायकोच्या पोटी महाराज नुसता हो नवरा तपश्चर्या करायला गेला हिरण्यकश्यपू, आणि परत आल्याच्या नंतर एवढ्या दुष्टाच्या पोटी प्रल्हाद कसा जन्माला आला. तर तुम्हाला चिंतन सांगतो,
बायकोनं जेवण वाढता वाढता विचारलं की अहो तुम्ही करारी बांधायचे, तुम्ही माघारी कसे काय आलात? आणि महिला मंडळी शक्यतो कोणताही विषय काढायचा ठरला तर जेवताना काढतात. जेवताना कशामुळे काढतात तर त्याचं कारण आहे उजवा हात घास उचलायला गुतला. हल्ला करणारा एवढाच हात आहे ना, तो घास उचलायला गुतला आणि तोंड घास चावायला गुतलं, कारण ते बी हल्ला करू शकतं. म्हणून हे दोन्ही काम सुरक्षित राहिल्यानंतर ती चतकोर चपाती ठेवता ठेवता विचारते त्याचं काय झालं वास्तरण, त्याची टापच नाही म्हणायची महाराज. म्हणून त्यांना मी सांगतो की जेवायला मालक बसले कीच पैशाचा विषय काढायचा. तुम्हाला जर पैसे पाहिजे असले ना तर त्याची तुम्हाला खंतच करायची नाही. म्हणून मग तिनं जेवताना विचारलं कशाचं काय झालं, का परत आले? मग त्यांनी सांगितलं अगं मी तपश्चर्याला बसलो आणि एक पोपट आला आणि त्यांनी मी तप करायला बसलो कीच त्यांनी नारायण नारायण म्हणायला सुरुवात केली. आता काय म्हणले त्या पोपटाला काय तेवढी जागा मिळाली का काय? आणि काय म्हणत होता तो? म्हणले काय म्हणत होता? म्हणजे नारायण नारायण म्हणत होता म्हणा देव म्हणा. हो पुन्हा थोड्या वेळाने आता बाई म्हणले कसं झालं होते? हो अगं नारायण नारायण म्हणत होता. 4-5 वेळेस नारायण नारायण त्याच्या मुखातून गेलं महाराज. आणि त्याच रात्री गर्भ राहिला प्रल्हादाचा. आमच्या ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं बायकोला नारायण नारायण म्हणली आणि त्याचा परिणाम गर्भ राहिला. अंतःकरणामध्ये खाल्लेलं अन्न आणि खाल्लेल्या अन्नाचा परिणाम त्याचं बीजामध्ये रूपांतर झालं. ते बीज प्रल्हादाच्या रूपानं हिरण्यकश्यपूच्या माध्यमातून कयाधूच्या पोटी जन्माला आलं आणि ईश्वर भक्त जन्माला आला. ज्ञानेश्वर महाराज काय सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवाला धला कृष्ण दाता उद्धवाला धला कृष्ण दाता उद्धवाला धला कृष्ण दाता पुरुषावरती संस्कार होत न होत पण माता भगिनीवर संस्कार झाले. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला. कारण आमच्या माता भगिनीच्या पोटातून गाव चालवणारे हो मोठाली माणसं जन्माला येणार आहेत महाराज. साधी गोष्ट नाही. तुम्हाला काय नाम सप्ताह म्हणजे उगाच पोरांचा खेळ वाटतो का? कारण पुढं गाव चालवणारे लोक जन्माला येणार आहेत त्यांच्या पोटी आणि ते व्यवस्थिशीर जन्माला आले पाहिजेत. त्याच्यासाठी नाम सप्ताह आहे, त्याच्यासाठी कीर्तन आहे. ज्ञात अज्ञात स्थितीमध्ये हो या पिंपळगावचं मी दारिद्र्य पाहिलेलं आहे आणि याच पिंपळगावचं आज मी वैभव पाहतोय महाराज. किती वैभव आहे, हो किती वैभव आहे. इकडच्या काठाला बी सगळे बाग फुललेत, इकडून कुकडगाव पर्यंत बाग फुललेत. हो इकडं फक्त जवळच्या तिकडं लांब शिवार नसल्यामुळं तिकडं फुललेले कमी दिसते. हो चौकड बाग फुलले
आणि एक बी घर पत्राचं राहिलं नाही महाराज, सगळे स्लॅबचे घर आहेत. आणि आमच्या गावामध्ये स्लॅबचे घर पडले आणि पत्राचे घर सुरू झाले महाराज. हो, एवढं पिंपळगावचं वैभव आहे काय सांगायचं. आमच्या नागनाथ महाराजांनी सांगितलं, इवलेशे रोप लाविले द्वारी आणि त्याचा वेलो गेला गगनावरी. फार चांगली गोष्ट झाली महाराजांनी. दुसरा महत्वाचा मुद्दा, कष्ट करणारे लोक आहेत, हो, रिकामे बसणारे लोक नाहीत. आणि त्यातली त्यात तुम्हाला तुमच्या हक्काचा फाटा नाही म्हणून बरं आहे. नाही तर फाटा असल्यावर किती वाटोळ करतो हे फाट्यावर बसल्याशिवाय कळत नाही. किती फाटे फुटते. हो, फाटे फुटत आहेत महाराज त्याला असे. हो, तरी जातात तुम्ही पण उष्णा दुसऱ्याच्या फाट्यावर बसायला जातात. हो, तिथं पाहुणे असतात तुम्ही. हो, दुसऱ्याच्या फाट्यावर बसण्यात मतलब नाही, तुमच्या हक्काचा नाही म्हणून बरं आहे. हो, नाहीतर खरं सांगतो तुम्हाला, फाट्यावर माणूस बसला की समजावं गावाला टीबी झाला समजायचं, कॅन्सर झाला. गावाचं वजू वाटोळं फाट्यापासून होतं महाराज. हो, म्हणून आता ज्या ज्या गावाला फाटे तिथले तुम्ही बघा, लय जास्त फाटे फोडीत बसत नाही. हो, असे ज्या ज्या गावाला फाटे कुठले बी बघा, सगळे गावं बघा. हो, म्हणून फाट्यावरती विनाकारण रिकाम टेकडेपणानं जायचं नाही. हो, म्हणून मी एक शास्त्र सांगतो, शेतकरी कोट्यावर, व्यापारी वाट्यावर आणि पुढारी चव्हाट्यावर लागतो महाराज. हो, चव्हाट्यावर म्हणजे तो सतत चव्हाट्यावर बसलेला असला तरच गावात कुठं काय झालं आणि कोण कुठं गेला आणि कुणी काय आणलं हे त्याला सगळा ठेपा लागतो. म्हणून तो चव्हाट्यावर पाहिजे. हो, पुढारी चव्हाट्यावर पाहिजे. सगळे ठेपे त्याला. गावामध्ये कोणत्या भिंतीच्या जवळ कोणती कुत्री येईल, तिला किती पिलं झाले, सगळा ठेपा त्याच्याकडे असतो. हो, असं शास्त्र आहे. म्हणून आणि ते बी पुन्हा खैरे आहेत का, बांडे आहेत का, निळे आहेत का, काळे आहेत, कुत्री किती कुत्रे किती, इतका तितकी त्याच्याकडे नोंद असते महाराज. म्हणून व्यापारी वाट्यावर लागतो, पुढारी चव्हाट्यावर लागतो. हो, आणि शेतकरी कोट्यावर लागतो. गावात राहून पाटील की जमत नाही. तो कोट्यावर म्हणजे शेतात राहिला तरच त्याला शेतकाम सांगतं की इथं गवत झालंय, हो, इथं काय करायचंय ते त्याला शेतकाम सांगत असतं. मालक शेताला जात नाही. माणूस म्हणतो मी येडा करायला गेलो, मालक येडा करायला गेला नाही. मालक येडा करायला गेल्यावर मालकाला येड शेत करतं महाराज. हो, असं आहे. म्हणून तो शेतात पाहिजे, व्यापारी वाट्यावर पाहिजे. हो, वाट्यावर म्हणजे त्यांनी गल्ली बोळात दुकान टाकलं तर चालत नाही. हो, नदीच्या का कडीनं असताना पण हो दुकान लागतं. गोरख भाऊचं जसं आहे तसं नदीच्या का कडीनं व्हायना पण हो वाट्यावर दुकान पाहिजे. हो, वाट्यावर दुकान, चव्हाट्यावर पुढारी आणि शेतकरी कोट्यावर असला म्हणजे धंदा चालतो. हो, दुसरी गोष्ट, पुढारी हो बाकावर पाहिजे. पुढारी बाकावर म्हणजे खुर्चीवर पाहिजे. हो, आता आमचे नागनाथ बा खुर्चीवर बसलेत पण पुढारी नाहीत. हो हो, महाराज चाकावर म्हणजे सतत फिरता लागतो. महाराज एका जागेवर मुक्कामाला नाही चालत. हो, महाराज चाकावर, पुढारी बाकावर, मोती नाकावर. असा हातावर घेतल्यावर नाही, हातावर जमत नाही महाराज. आमच्या माता भगिनीच्या नाकाच्या नतीमध्ये जर मोती गेला तरच चमकतो. आणि तिने असं हल्लं की त्याचे रंग बदलत आहेत महाराज मोत्याचे. म्हणून मोती नाकावर आणि लेकरू काकावर आणि वगारू ताकावर लागतं महाराज. असं आहे त्याचे ते नियम आहेत, ते तुम्हाला सांगतो सगळे.